नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम। आजही मार्केट सकाळी एक 700-750 पॉईंट तेजीत होतं। त्याचं प्रमुख कारण म्हणजे 16 वर्षांनी मे महिन्यात सुरू झालेला मान्सून। त्यामुळे उन्हाच्या झळा लोकांना कमी सोसायला लागल्या आणि जी पावसाची वाट बघायला लागते की 7 तारखेला मृग नक्षत्राला येतंय का, तो 20 तारखेपर्यंत येतो आणि पावसाळा पुढे पण लांबत राहतो। यावेळेला बरेच वर्षांनी मान्सून लवकर आला आणि तो महाराष्ट्रात लवकर पोहोचला आणि त्याला मार्केटने रिस्पॉन्स दिला तर मार्केट 700-750 पॉईंट तेजीत होतं। ती तेजी हळूहळू कमी होत गेली तर 300 पॉईंट एवढी तेजी राहिली, पण साधारण दिवसभर 300 ते 400 पॉईंट सेन्सेक्स तेजीत राहिला। व्होलॅटिलिटी होतीच, 18.8, 18.4 या लेवलला व्होलॅटिलिटी होती, ती काही कमी होत नाही। लुपिननी स्टेइन केअर्स बरोबर लायसेन्स आणि सप्लायसाठी ॲग्रीमेंट केलं आणि त्याचबरोबर लॅटिन अमेरिकेमध्ये राणी दी झुआ या औषधासाठी सुद्धा ॲग्रीमेंट केलं। स्पाइस जेट, KLA एअरवेज आणि कलानिधी मारन यांच्या 1300 कोटीच्या नुकसान भरपाईचा जो दावा होता तो रद्द करण्यात आला। एलटी फूड्सनी कामेडा सायका याच्याबरोबर करार केला। ग्लुटन फ्री सेगमेंटमध्ये आता ते विस्तार करणार आहेत, म्हणून त्यांनी या कंपनीबरोबर करार केला। अशोक लेलँडनी सांगितलं ते मार्केट शेअर वाढवण्यावर भर देणार आहेत, पण डिस्काउंट वाढवण्यावर भर देणार नाहीत आणि 25,000 युनिट निर्यात होतील याचं टार्गेट त्यांनी ठरवलं आहे। आता जो आज पहिला दिवस असेल हॉटेल लीला किंवा लीला हॉटेल काही म्हणा, यांचा IPO सुरू झाला आहे, तर त्याच्या मॅनेजमेंट बरोबर आज मुलाखत होती, ती ऐकायला मिळाली, तर त्यातून काही डिटेल्स मिळाले। स्कॉलॉस बँगलोर असं सुद्धा या IPOचं नाव त्यांनी ठेवलं आहे, SCHOLOSS आणि बँगलोर। तर ही ब्रुकफील्ड ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने या स्कॉलॉस यांना बॅकिंग दिलं आहे आणि त्यांचा हॉटेल लीला हा ब्रँड आहे। तर त्यांची 3 प्रकारची हॉटेल आहे, एक लीला पॅलेस या नावाने आहे, लीला हॉटेल या नावाने आहे आणि लीला रिसॉर्ट। तर याच्यामध्ये एकंदर त्यांची 5 स्वतःची हॉटेल आहेत आणि 7 मॅनेज्ड हॉटेल आहेत। तर त्याच्या 3,553 कीज त्यांच्याकडे आहेत। आग्रा, राणी मतूर आणि अयोध्या इथे त्यांची हॉटेल आहे। ॲव्हरेज रूम रेट 16,408 एवढा त्यांचा ॲव्हरेज रूम रेट आहे। ऑक्युपन्सी रेट 65% आहे आणि या IPOतून जे पैसे मिळतील ते 2300 कोटी रुपये ते कर्जफेड करण्यासाठी वापरणार आहेत। बाकीची या IPOची माहिती मी आधीच व्हिडिओमध्ये दिलेली आहे। JSW स्टीलला भूषण स्टीलच्या बाबतीत स्टेटस को
ठेवण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. सुंदरम फायनान्सचा रिझल्ट लागला. सुंदरम फायनान्सचा प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं आणि त्याने 21 रुपये डिव्हिडंड दिला. जिलेटचं सुद्धा प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. जिलेटला मार्केटने पण चांगला रिस्पॉन्स दिला. जिलेटने 47 रुपये डिव्हिडंड दिला. शालीमार पेंटचा तोटा कमी झाला आणि रेव्हेन्यू वाढला. फॅक्ट तोट्यातून फायद्यात आली. त्यांना 16 कोटीचा वन टाईम इन्कम किंवा वन टाईम गेन झाला. यथार्थ हॉस्पिटल प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झालं. ज्युपिटर वॅगनने 1 रुपया डिव्हिडंड दिला. त्याची 30 मे ही रेकॉर्ड डेट ठेवली आहे. शुक्रवारी सकाळचा व्हिडिओ मला देता येणार नाही. बाहेर काही कामानिमित्त मला जायचं आहे. लक्षात ठेवा, नाहीतर तुमचा गोंधळ उडतो. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे 10 मिनिटापेक्षा जास्त वेळाचा व्हिडिओ बहुतेक वेळेला 13-14 मिनिटाचा तर असतो. आणि रिझल्ट ज्या वेळेला येतात त्यावेळेला तर तो कालावधी वाढतो. त्यामुळे जेवढा मोठा व्हिडिओ होतो तेवढा तो अपलोड व्हायला सुद्धा वेळ लागतो. म्हणजे 3 वाजून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी व्हिडिओ करायला बसलं तर तो साधारण 8 वाजून 22 मिनिटांनी होतो पूर्ण. आणि त्याच्यानंतर तो लोडिंगला टाकल्यावर लोडिंग व्हायला वेळ लागतो, मग चेकिंग व्हायला वेळ लागतो. म्हणजे त्यांचं पूर्ण चेकिंग होण्याच्या आतच मी तुम्हाला तो व्हिडिओ पब्लिश करून टाकते. तरीसुद्धा हल्ली 9ला 10 मिनिटं, 9ला 5 मिनिटं होतात. मी प्रयत्न करीन आणखीन लवकर देता येतोय का, किंवा मग व्हिडिओचा कालावधी थोडासा कमी केला तर 1:15 किंवा 8:40 देता येईल. तुमची अडचण होती आहे मला समजत आहे, कारण व्हिडिओ बघितल्यानंतर पुन्हा तुम्हाला अभ्यास करायचा असतो. मग ट्रेड कुठला घ्यायचा हे ठरवायचं असतं. पण अगदी 8 वाजल्यापासून त्या तयारीत बसलं ना तरी काहीतरी लिमिट होतं. कधी इंटरनेट तरी नसतं, कधी लाईट तरी जातात. आणि त्याच्यामध्ये हटकून 9ला 10 मिनिटं, 9ला 5 मिनिटं एवढी होतायतच. तरी पण मी माझ्याकडून प्रयत्नात असेल आणि जितका लवकर तुम्हाला व्हिडिओ देता येईल तेवढा मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि दुसरं, तुम्हाला जर वेळ मिळाला तर आणि तुम्हाला जर मार्केट रेग्युलर करायचं असेल तर तुम्ही एक सेक्टरचा असा दर महिन्याला एक सेक्टर घ्यायचा आणि त्याचा अभ्यास करायचा. मी गेल्या रविवारी म्हणजे हा नियम मलाही लावून घेतला आहे. मलाही काही नवीन शिकायला मिळतं. तर मी पेंट सेक्टर, ऑइल पेंट हा सेक्टर घेतला आहे वाचण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. आणि तुम्हालाही शक्य झालं तर तुम्ही पेंट सेक्टर वाचा. आणि एखाद्या शुक्रवारी, गुरुवारी जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मला काय माहिती मिळाली आणि तुम्हाला काय माहिती मिळाली ती आपण त्या माहितीची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आपल्याला एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ तशी कथा होईल. काही माझ्याकडून तुम्हाला मिळेल, काही तुमच्याकडून मला मिळेल. पण
सगळ्यांचा त्यामुळे फायदा होऊ शकतो. तर बघा तुम्हाला जमत आहे का पेंट सेक्टर वाचायला. व्हॉट इज द पोझिशन ऑफ पेंट सेक्टर असं गुगलला टाकलं तरी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळे ब्लॉग वाचायला मिळू शकतात. तर तुम्ही माहिती मिळवायचा प्रयत्न करा. शक्य झालं तर मला कमेंटमधनं तुम्हाला काय माहिती मिळाली ती कळवता आली तर कळवत जा. मी पण तुम्हाला कळवीन. त्याने आपल्याकडे एक माहिती गोळावी आणि मग पेंट सेक्टरमध्ये काही प्रगती होत गेली तर आपल्याला तुलना करता येईल की पूर्वीची स्थिती कशी होती आणि आता कशी. बघूया कसं काय जमता येते. नमस्ते.